रोज तेच तेच खाऊन कधीतरी आपल्याला असं वाटतंच की आज काहीतरी नवीन स्पेशल करावं. तसं पण 8 दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या घरी काय ना काहीतरी स्पेशल तर असतंच. नेहमीच तेच तेच खाऊन बोर होतं. त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तर असतंच काहीतरी स्पेशल. आमच्या घरी पण आज तसंच खायचं होतं. तर काय करायचं, कढई गरम करायची. कढईमध्ये एकच तेजपत्ता, कारण मोठाच्या मोठा होता त्यामुळे मी एक तेजपत्ता घातला. नंतर खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि भाजून घेतलेला कांदा याची छान व्यवस्थित पेस्ट वगैरे केली, कोथिंबीर वगैरे घालून. आणि पेस्ट करताना थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे कसं एकदम छान मऊ पेस्ट होती. तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे घातला की ती पेस्ट घालायची. छान व्यवस्थित पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. आणि नंतर थोडंसं हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि भरपूर असा फिश करी मसाला घालायचा. आणि जे फिशची तोंड होते ना, त्याला मी तेलामध्ये सुरुवातीलाच भाजून घेतलं होतं. त्यामुळे तुम्हाला तेलाचा कलर थोडा चेंज वाटलाच असेल. नंतर चटणी वगैरे घालायची, फिश घालायचं आणि थोडंसं झाकण लावायचं. छान तेल सुटलं की नंतर उकळलेलं पाणी, कोकमचं पाणी घालायचं आणि मस्त अशी आपली पटकन होणारी फिश करी तयार.